हॅलो गाईज, आपण सकाळीच भेटलो होतो म्हणा. म्हणजे सकाळी मी साफसफाई केली होती. मला सकाळीच भोगीची तयारी करायची होती, पण जमलं नव्हतं उशीर उठल्यामुळे. मग आता हे आले होते, मग त्यांनी केशवला घेतलं. मग केशवचा भात लावला थोडासा, आणि मग म्हटलं भोगीची तयारी करूयात. त्याच्या भातामध्ये थोडंसं एक लसूण घातलं मी. म्हणजे जी मी खिचडी करते ना, ती टाईप टाईपची खिचडी केली होती. फक्त आज हळद यूज नाही केलं होतं मी, विदाऊट हळद केलं होतं. सो त्याचा कुकर लावला. आणि माझ्या मिस्टरांनी चहाची फरमाईश केली होती, जे की ते चहा जास्त पित नाहीत. म्हणजे आठवड्यातून एखाद दुसरा वेळेस जर त्यांचा मूड असेल किंवा त्यांची इच्छा झाली असेल किंवा त्यांनी बिस्किट आणले असतील तरच. सो मग आज ते बिस्किट घेऊन आले होते. म्हटले की मला चहा प्यायचे, जरा चहा कर. मग विचार केला की म्हणजे माणसाने काहीतरी मागितलं आहे चहा, सो चला बनवूयात. म्हणून म्हटलं आता चहाचं स्टोव कसं धुणार. चला, बाकीचे भांडे आहेत, मोजून 4 भांडे होते, तेही धुवून घेतले. आवरून घेतलं, बाकीचे भांडे पण लावून घेतले तसेच. आणि मग म्हटलं की भोगीची तयारी करूया आपण. मग म्हणून चहा एकीकडे त्याचा कुकर चालू होता. कितीही कामं करा, काम संपतच नाही. म्हणून ना, एक मी नक्की सांगू इच्छिते की घेतलेली वस्तू त्याच वेळी त्याच मोमेंटला आपण व्यवस्थित त्या जागेवर ठेवली ना, तर मग ते काम वाढणार नाही. माझे मिस्टर ना, जर मी त्यांना म्हटलं की आता समजा त्यांनी टावेल घेतला यूज करायला, ते टावेल त्या जागेवर ठेवणारच नाही. त्यांना मग सांगावं लागतं की अहो किती ना, म्हणजे मीच का करू. मग ते बोलतात अरे विसरलो, सॉरी सॉरी असं करणार. मग मला वाटतं की नाही, मग मी जरा ओरडले किंवा काही बोलले ना, मग 4 दिवस करतात, पुन्हा बॅक टू पोझिशन. मग म्हटलं जाऊ दे, ते माणसाचा स्वभाव असतो, त्याला आपण बदलू शकत नाही. मग साखर संपली होती, मी साखर वगैरे काढून चहा बनवायला ठेवला. आणि इथून मग वांगीचे जे कापून घ्यायचा प्रयत्न केला. इतके ते काल वांगी आणले होते आणि वांगी ना इतके नम पडल्यासारखे झाले होते. म्हटलं आता बघू चांगले आहेत का नाही. बोलले त्याच्या आधी पहिला हे कापून घेते. वांगी डायरेक्टली कापून मला ते शिजवायच ठेवावं लागते, आज कापून मग ते काळे पडणार. म्हणून मग मला पहिला कांद्याची पात कापून घेऊयात. खूप ठिकाणी मी ऐकलं आहे की त्यांच्याकडे भोगीला म्हणजे सगळे मिक्स भाज्या करतात. आमच्याकडे असं काही पद्धत नाही. आमच्याकडे फक्त वांग्याचं भरीत केलं जातं आणि त्यात कांद्याची पात टाकतात. हे जे पूर्ण भाजी जे म्हणतात ना, सगळ्या भाज्या मिक्स, हे वेळ अमावस्या जी येते ना, आपली महालक्ष्मीची पूजा संपल्यानंतर, म्हणजे महालक्ष्मीचा महिना संपल्यानंतर जी अमावस्या येते, त्या अमावस्येला आमच्याकडे वेळ अमावस्या जी साजरी केली जाते, शेतामध्ये पांडवांची पूजा वगैरे केलं जातं, तेव्हा मग सर्व भाज्या मिक्स करून ते भजी म्हणा, उंडे, हा सगळा प्रकार असतो, ते आम्ही खातो तेव्हा. मग तेव्हा आम्ही करतो, मे बी त्यामुळे आम्ही भोगीला आम्ही हा प्रकार करत असू. सो इथे चहाची तयारी झाली होती. चहा ऑलमोस्ट झाला होता. चहा काढला, एकीकडे दूध ठेवलं होतं. आणि मग मी कापून चेक करत होते की ह्याच्यामध्ये कुठे अळी वगैरे तर नाही आहे ना. मग त्याच्यामध्ये शेवटी मला एक अळी भेटली एकामध्ये. सो तो हे वांग फेकून दिलं. आणि त्याच्यामुळे मी फक्त 2 ग्लास पाणी टाकलं होतं, असं लागलं इन केस तर पुढे टाकता येईल म्हणून. एक 15 मिनटामध्ये ते प्रॉपर शिजून निघतं. असं काय जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. मग लागले मी बाजरीच्या भाकरीला. मग म्हटलं त्याच्यानंतर आपण बनवूयात. त्याच्यामुळे थोडंसं मीठ ॲड केलं. थोडंसं जास्त मीठ ॲड केलं तरी काही नाही, छान लागते, टेस्ट चांगली येते ॲक्च्युली. चांगलं प्रॉपर मळून भाकरी बनवली. आणि ही भाकरी आपण जास्त बनवू शकत नाही, कारण की उद्या मकर संक्रांती. सो उद्या आपल्याला पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो. सो असं असतं की आज केलेला स्वयंपाक तो आजच संपवायचा असतो. जर मी सकाळी केलं असतं तर मी एक्स्ट्रा भाकरी केली असते, बट आता संध्याकाळी करत होते. मग म्हटलं की मोजून एक 5 भाकरी करूया, जास्त भाकरी करायची नाहीत, कारण की ते उरलं नाही पाहिजे. भाकरी आणि जे भरीत असतं ते आजच संपवायचं असतं. उद्या ॲक्च्युली जराही खायचं नसतं ते, कारण की उद्या आपण पोळ्याचा स्वयंपाक केलेला असतो म्हणून. मग भाकरी केली, मोजून 5च केल्या होत्या आणि तितक्यात पोट भरतंही. आणि बाजरीच्या भाकरीची जातात कितीही द्या तुम्ही, पण म्हटलं की आता किती खाणार, कारण की भरीत तिखट केलं असेल ना तर जात नाही, म्हणजे खूप हे हा हू करत खावं लागतं मग. आणि माझं
हाताने सगळं जेवण शक्यतो तिखटच होतं. थोडेसे भाकरी करपले होते, माहीत नाही का तव्यामध्ये काही गडबड होती कशामध्ये. पहिली भाकरी बरोबर झाली होती, बाकीचे थोडेसे हे झाले. मग भरीत करण्यासाठी मी थोडेसे मिरच्या घेतले, थोडंसं लसूण घेतलं आणि ते थोडंसं फ्राय करून थोडं आपण जसं खरडा ठेचा बनवतो ना त्या टाईपमध्ये हे भाजून घेतलं व्यवस्थित. आणि मग त्याच्यामध्ये आपण जे वांग बनवलं होतं ना हे सर्व वाटून घ्यायचे मिक्स. त्यात थोडंसं सेंधा नमक ॲड केलेलं आहे आणि ह्याची मी जे कवर ते थोडेसे कवर काढून झाले आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि मग कांद्याची पात ॲड करायची, थोडं ॲड करायचं. जर जास्त ॲड करायला गेलो ना ते थोडं बाहेर निघतं, जसं माझ्या हाताने झालं. मला वाटलं की जाईल आतमध्ये, पण ते बोलतात ना वांग्यामुळे ते बाहेर मला अपोजिटला फेकून दिलं. हे झालं प्रॉपर. त्याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर ॲड केली आणि मग त्याला थोडंसं तडका दिला, राईचा तडका दिला मी त्याला, म्हणजे छान लागतं थोडंसं. आणि हे आमची डिश रेडी होत आहे, भोगी स्पेशल बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. सो हे खाऊन घ्या तुम्ही आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय.